नमस्कार, दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आडव्या न चिरता उभ्या लांबसर अशा चिरून घेतलेल्या आहेत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या त्या पण लांबसर अशा चिरून घेतल्या आहेत। कढीपत्ता घेतला आहे, 1 टोमॅटो जाडसर असा चिरून घेतलेला आहे आणि 2 बटाटे ते पण मी थोडे मोठे मोठे असे चिरून घेतलेले आहे, जास्त बारीक चिरायचे नाहीत। तर एका भांड्यामध्ये मटकी आणि बटाटा पाणी टाकून ठेवलेला आहे। तर कुकरमध्ये तेल, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घालून त्यामध्ये लांबसर चिरलेला लसूण, हिरवी मिरची घालून छान असं परतून घेतलेला आहे। लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर लालसर झालं की त्यामध्ये जाड चिरलेला टोमॅटो घालून मस्त असा परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊयात आणि मस्त असं हे परतून घेऊयात। मिश्रण परतून झालं की त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर, गरम मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला मी वापरलेला आहे। तुम्ही याऐवजी सांबर मसाला, पावभाजी मसाला कोणताही मसाला वापरू शकता। तर मटकी, बटाटा आणि वाटाणा घालून मस्त असं परतून घेतलेलं आहे। वाटाणा जर ताजा नसेल तर ग्रीन पीस किंवा भिजत घातलेला वाटाणा पण टाकू शकता। तर मस्त असं हे परतून झालं की 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ मी यामध्ये घालून 1 मिनिट मस्त परतून घेतला आहे। त्यानंतर सालं असलेली मुगाची डाळ यामध्ये घालून परतून घेतलेली आहे। तर भांड्यामध्ये तापायला गरम पाणी ठेवलं होतं, ते पाणी यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त हे मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता अशा प्रकारे खूप छान असं हे मसाले भात तयार होतो। तर यामध्ये चवीपुरतं मीठ व कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यावर यामध्ये 2 चमचे असं तूप घालायचं आहे, कारण तूप घातल्याने या भाताची चव खूप छान लागते आणि भाताचा सुगंधही मस्त येतो। तर आता आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि वाफ काढून मस्त असा मसाले भात तयार आहे। तर तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊयात। आहा, काय मस्त असा भात दिसतो, एकदम मोकळा झालेला आहे आणि सुगंधही खूप छान येतोय। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर तुम्ही बघू शकता असा हा मटकी भात, मसाले भात जे याला नाव द्यायचं आहे ते देऊ शकता। आणि त्यासोबत कांदा, टोमॅटो, काकडी, आंबा, सध्या आंब्याचं सीझन आहे त्यामुळे मी आंबा घेतलेला आहे आणि यावर मस्त असं तूप घालून